रंगीला गर्ल कोण तर उर्मिला मातोंडकर. 1900च्या दशकात जन्मलेल्या कुणालाही विचारा, तो पटकन सांगेल रंगीलातला तिचा समुद्र किनाऱ्यावरचा शॉर्ट घालून केलेला डान्स कित्येकांना प्रेमात पाडून गेलाय. त्याच उर्मिलाच्या चाहत्यांना आज एक अस्वस्थ करणारी बातमी समोर येते. 8 वर्षापासूनचा तिचा संसार आज मोडतोय. तिने तब्बल 10 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलासोबत लग्न केलं होतं. त्यात दोन्ही धर्म वेगवेगळे, हिंदू मुस्लिम वादामुळे उर्मिला तेव्हा चांगलीच ट्रोल झाली होती. आता त्याच उर्मिलाच्या घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल झाल्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाल्यात. उर्मिला आणि तिचा काश्मीरी पती मोहसिन अख्तर मीर हे आता दोघेही वेगळे होणार आहे. या प्रेमकथेला सुरुवात कशी झाली, ती प्रेम कहाणी पूर्ण कशी झाली आणि आता ती कशी तुटलीये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत. उर्मिलाचा पती मोहसिन हा काश्मीरी बिझनेसमन आहे. त्याने कधी काळी अभिनयही केलाय. 2007 मध्ये मिस्टर इंडियाच्या स्पर्धेत त्याला 3रं स्थान मिळालं होतं. तर 2009 मध्ये तो लक बाय चान्स या चित्रपटातही झळकला होता. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात 2014 मध्ये उर्मिला आणि मोहसिनची पहिली भेट झाली. उर्मिलाला पाहताच मोहसिन तिच्या प्रेमात आकंठ बुडाला. त्यानं तिला लग्नासाठी प्रपोज केलं. मात्र सुरुवातीला उर्मिलानं नकार दिला, तरी सुद्धा मोहसिन तिला भेटत राहिला. अखेर उर्मिलाने होकार देत 3 मार्च 2016 मध्ये स्वतःच्या घरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोहसिन सोबत लग्न केलं. लग्नानंतर उर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या खूप बातम्या समोर येत होत्या. अखेर उर्मिलाने एका मुलाखतीत असं काहीच नसल्याचं स्पष्ट केलं. 8 वर्षानंतरही उर्मिला आणि मोहसिनचं लग्न तिचे चाहते विसरलेले नाही. सध्या उर्मिला 50 वर्षाची आहे. मात्र उर्मिलाने बाळाला जन्म दिला नाही. तिला एका मीडिया हाऊसच्या मुलाखतीत याबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी मातृत्वाबद्दल ती म्हणाली होती की जेव्हा घडायचं तेव्हा ते घडेल. प्रत्येक स्त्री आई झालीच पाहिजे असं नाही. मला मुलं खूप आवडतात, पण इथे अनेक मुलं आहेत ज्यांना आमच्या प्रेमाची आणि काळजीची गरज आहे. मूल फक्त तुमचंच जन्माला यायला हवं असं काही नाही. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार 2016 मध्ये उर्मिला आणि मोहसिन यांचं लग्न झालं होतं. आता लग्नाच्या 8 वर्षानंतर उर्मिलाने मुंबई हायकोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. उर्मिलाने बराच विचार करून हा निर्णय घेतला आहे. मात्र घटस्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. यासोबतच दोघांच्या संमतीने घटस्फोट होत नसल्याचंही बोललं जात आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.